जिल्ह्यातील औसा शहरातल्या मुख्य चौकात महाविकास आघाडीच्या वतीने 6 जुलै रोजी तालुक्यातील विविध मागण्यांसंदर्भात राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आहे। औसा शहरातील मुख्य चौकात वाहनांची खूप मोठी वर्दळ होत आहे। त्यामुळे या ठिकाणी केंद्र सरकारने उडान पूल मंजूर केला होता, मात्र येथील लोकप्रतिनिधींनी यामध्ये हस्तक्षेप करून स्वतःच्या स्वार्थापोटी हा पूल रद्द केला आहे। यामुळे येथे अनेक लोकांचे हकनाक बळी गेले आहे। म्हणून हा रद्द केलेला उडान पूल तात्काळ बांधून द्यावा व तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करावी आणि सन 2023-24 चा खरीपाचा पीक विमा सरसकट शेतकऱ्यांना द्यावा। या मागणीसह विविध मागण्यांचे निवेदन आज महाविकास आघाडीच्या वतीने या रास्ता रोको दरम्यान प्रशासनाला देण्यात आले आहे। या रास्ता रोकोमुळे वाहनांची कोंडी होऊन अनेक वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। या रास्ता रोकोला महाविकास आघाडीचे कार्यकर्ते आणि तालुक्यातील शेतकऱ्यांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळाला आहे। होऊन अनेक वाहनांच्या लांबच लांब रांगा चे कार्यकर्ते आणि उत्स्फूर्तपणे प्रतिसाद होऊन अनेक वाहनांच्या लांबच लांब रांगा चे कार्यकर्ते आणि उत्स्फूर्तपणे प्रतिसाद होऊन अनेक वाहनांच्या लांबच लांब रांगा चे कार्यकर्ते आणि होऊन अनेक वाहनांच्या झाला पाहिजे, जेणेकरून या ठिकाणचे व्यापारी वर्ग सुद्धा विस्थापित न झाले पाहिजेत। कारण इथला व्यापारी बी जिवंत राहिला पाहिजे आणि दळणवळणाची सोय सुद्धा झाली पाहिजे। ह्या प्रमुख हेतूसाठी आजचा आम्ही रस्ता रोको केलेला आहे। महाविकास आघाडीच्या वतीनं माननीय दिनकरराव माने साहेब असतील, आम्ही महाविकास आघाडीचे सगळेच नेते मंडळींनी जाऊन प्रशासनाला, मुख्य कार्यकारी अधिकारी नगर परिषद औसा आणि तहसीलदार यांना निवेदन दिलं होतं की औसा तालुक्यात दुष्काळग्रस्त जाहीर झालेला होता, आणेवारी 50%च्या आत होती आणि विशेष म्हणजे लातूरच्या जिल्हाधिकारी महोदयांनी 1/9/2023 रोजी म्हणजे 1 सप्टेंबरला हा अहवाल दिला आहे की 21 दिवसाचा खंड हा औसा तालुक्यातल्या 8ही महसूल विभागामध्ये झालेला आहे असा अहवाल दिलेला असताना पीक विमा कंपनीनं मात्र यामध्ये आणि आमच्या लोकप्रतिनिधींनी याच्यात न लक्ष घातल्यामुळे केवळ 6 महसूल विभागामध्ये त्या ठिकाणी हा अग्रिम मिळाला, तो पण अर्ध्या शेतकऱ्यांना मिळाला। 1,25,000 शेतकऱ्यांनी हा पीक विमा भरला होता, त्याच्यापैकी 47,000 लोकांना मिळालेला नाही। केवळ 77,000 लोकांनाच 25% अग्रिम मिळाला आहे। 75% आणखीन उर्वरित तर कुणालाच मिळालं नाही, 100% मिळालेलं नाही। आमची प्रमुख मागणी हीच आहे की हा पीक विमा आमच्या हक्काचा आहे, आमच्या अधिकाराचा आहे। गाव माझा न्यूज करिता रमेश लोंढे, लातूर।